एका नवविवाहित महिलेनं केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। लग्न झाल्यानंतरही प्रत्येक रात्री काही ना काही कारण करत पुढे पती दुसऱ्या खोलीत झोपायला जात असे। हा प्रकार तब्बल 1.5 वर्ष सुरू होता। अखेर सगळं सत्य उघडकीस आल्यानंतर महिलेच्या भावानं तिच्या वतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। दोडांग गावात राहणारे अजय कुमार यांनी आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाविरोधात तिच्या पतीसह सासरच्या लोकांवर तक्रार दाखल केली आहे। अजय कुमार यांच्या माहितीनुसार त्यांच्या बहिणीचा विवाह 25 एप्रिल 2024 रोजी खजनी पोलीस ठाणे परिसरातील माटोलिया गावातील एका तरुणासोबत पार पडला होता। हा विवाह मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता। लग्नावेळी सुमारे 15 लाख रुपयांचा रोख हुंडा देण्यात आला होता। त्याचबरोबर वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, बेड, रंगीत टीव्ही, सोफा सेट, वॉर्डरोब, टेबल अशा अनेक महागड्या वस्तूही दिल्याचा दावा करण्यात आला आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, मात्र काही काळानंतर पतीचं वागणं संशयास्पद होऊ लागलं। दररोज रात्री आजार, थकवा किंवा पहाटे लवकर उठायचं कारण सांगून तो वेगळ्या खोलीत झोपत असे। 1.5 वर्ष उलटलं तरीही पती-पत्नींमध्ये कोणतेही शारीरिक संबंध झाले नाहीत। याबाबत विचारणा केल्यावर उपचार सुरू असल्याचं कारण देण्यात येत होतं। नंतर पीडित महिलेला कळलं की तिचा पती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। हे सत्य लग्नापूर्वी जाणून बुजून लपवण्यात आल्याचा आरोप तिनं केलाय। महिलेच्या तक्रारीनुसार पती आणि सासरे हे दोघेही पशुवैद्य असून 4 चाकी गाडी खरेदीसाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता। याला विरोध केल्यामुळे तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचंही तिनं सांगितलंय। हा संपूर्ण प्रकार पालकांच्या कानावर घातल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि अखेर बाहेर हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या ही महिला आपल्या माहेरी वास्तव्यास आहे। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे।